परंतु माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आज जातोय वायरी बीचच्या पुढे बीचवरून पुढे जातोय. तर भेटूयात पुढे जाऊन. आता रस्त्यावर ही घाटी आहे, ती घाटी उतरत आहे मी आता. मित्र माझा पुढे थांबला आहे बघा. मित्राजवळ जातो आणि ह्या रस्त्यातून सरळ जायचं आहे, कारण पुढे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं दाखवलेलं की वायरी बीचवर जाताना रोड दाखवलेला, त्याच रोडने जायचं आहे. आता पुढे दाखवतो कसं काय जायचं आहे ते. हा मित्र माझा दत्तराज दळवी, तर त्याचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे XYZ दत्तराज दळवी म्हणून. मित्रांनो, त्या दिवस मी आलेलो तेव्हा पाणी कमी होतं आणि आज बघा किती पाणी आले. म्हणजे ही याला म्हणतात एक भरती म्हणतात याला. भरती सेफ्टी आपली इम्पॉर्टंट आहे तर साईड. किती जवळून दिसतोय बघा, पण इथून जायला भेटत नाही कारण इथून बोट जात नाही. त्याला त्या पॉईंटवरून पुढच्या पॉईंटवरून बोट जातात, तर तिथे जायला लागेल. आणि तर जसं की त्याला तर मित्रांनो, मी त्या पॉईंटवरून आलो आहे वायरी बीच. त्या खालून जवळपास व्हाईट कलरचं घर दिसतंच असेल तुम्हाला, ते त्या पॉईंटवरून आलो. आणि आता मी जात आहे या पुढे पॉईंट बघा. तर मी ह्या दिशेने स्ट्रेट जाणार. जसं की इथून एक 3 किलोमीटर अंतरावर आहे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे पॉईंटवर. तर तिथे जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतो की कसं काय आहे ते. हा माझा मित्र पण आहे. तर आता असंच गप्पा मारत आम्ही जाणार आहोत. तो बघत राहा. अशीच माझी छोटीशी क्लिप मी पण घालणार कसं काय आजपर्यंत बघत राहा व्हिडिओ, कारण आज मजा येणार आहे आज ह्या व्हिडिओमध्ये. तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर करणे का. तर मित्रांनो, अचानक पाऊस लागलो आणि सगळं भिजून गेलं. मी भिजलं तर पुन्हा येतो पाऊस जल्दी. तर मित्रांनो, जोरात पाऊस आला आणि सगळं भिजून टाकलं आम्हाला. मी पुरापणे भिजलेलो आहे पाठीमागून. तर आणि आता अचानक पाऊस आला आणि फुल भिजून टाकला आम्हाला दोघांना पण. आणि आता आम्ही जात आहोत, तरी पण पुढे जात आहोत. बघू काय कसं काय आहे ते. तरी म्हटलं आता काय एवढे लांब आलो तर जावंच लागेल, रिटर्न तर जाऊ शकत नाही. बट लाटा बघा किती जोराने लाटा येतात. आणि पाऊस कमी झाला आहे आणि आता सध्या ऊन आलेलं आहे, ऊन पडलं आहे बघू शकतात. आणि आता बघू काय अजून किती चालत आहे ते. मला काय आयडिया नाही चालत जायची, म्हणजे कितीपर्यंत चालत जायचं आहे ते. आता हा सांगणार मित्र कितीपर्यंत आहेत. तरी 3 किलोमीटर काहीतरी आसपास आहे चालत जायचं आहे. तर आणि आज तर खूपच प्रमाणात पाणी दिसतंय. म्हणजे मला वाटते भरतीचा संभव आहे, म्हणजे ही भरती आहे ह्याला म्हणतात. तर बघा हा काय असा नजारा आहे बघू स्टे केलेला आहे. तुम्हाला एवढं पाणी दिसतंय म्हणजे याचं कारण काय आहे. एक तर ही भरती म्हणतात त्याला, यासाठी म्हणून एवढं पाणी दिसतंय तुम्हाला. आणि तर ह्या बोट्स दिसतात तुम्हाला बघा. तर ह्या मासेमाऱ्यांच्या बोट आहे, त्या ह्या भरती असल्यामुळे
बंद आहे, मासेमारी बंद आहे. तर ती मला वाटतं आणि 2 आय डोंट नो किती दिवस आता ही असं चालणार. आणि इथे आम्हाला कोण माहितीही नाही कसं काय, म्हणजे कोण आयडेशीर म्हणजे वयशीर म्हणजे मोठ्या वयाचा कोण इथे दिसतही नाही. कारण त्याला विचारणं म्हणजे असं किती दिवस चालतं, कसं काय असतं ते माहीत करण्यासाठी. तर ह्या बोट्स अशा लागलेल्या आहेत, नाहीतर इथे बोट्स नसतात, सगळ्या समुद्रामध्येच असतात मासेमारी करण्यासाठी. कारण मी मागच्या पावटी आलेलो तर सगळ्या बोट्स इथे नसल्या, एवढ्या तर लाईनमध्ये स्टे केलेल्या नव्हत्या. त्याच खूप प्रमाणात बोट्स आहेत, तुम्ही बघू शकणार. तर मित्रांनो हे काय करत असणार तुमच्या अंदाजे कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो हा छत्रपती शिवाजींचा महाराजांचा पुतळा आहे आणि हा किल्ला आहे आमचा सिंधुदुर्ग मालवण किल्ला. तर मित्रांनो अजून किती चालायचं आहे तर विचार करा तुम्ही. इथून असं या पॉईंटवरून इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तर तिथे जायचं आहे आम्हाला आणि दाखवतो तिथे कसं आहे. आणि इथे ह्या पॉईंटवर बघा, इथे बोटिंग चाललेली आहे आणि तुम्हाला किल्ला बघण्यासाठी जायचं आहे तर हा पॉईंट आहे. ह्या पॉईंटवरून बोट्स इथून जातात किल्ल्यामध्ये, किल्ला दाखवण्यासाठी. तर इथे तुम्ही टुरिस्ट लोक बघू शकणार, बाहेरून आलेले गाड्या बघा किती प्रमाणात आहे, एन्जॉय करतात बघा किती. बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये, हा बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे केवढा मोठा आहे बघा. इथून प्रत्यक्ष समोरून दिसतोय जो, समोरून जेव्हा लाईव्ह दिसतो वेगळं असतं आणि समोरून दिसतं ते वेगळं असतं. तर आम्ही राजकोट किल्ल्यावर आलेलो आहेत, इकडे आलेलो म्हणजे राजकोट किल्ल्यावर जे त्याची मूर्ती आहे म्हणजे त्याला म्हणतात राजकोट असं नाव दिलेलं आहे. आणि सध्या काम चालू आहे त्यामुळे बंद राहील असं सांगितलं आहे त्यांनी. असं काहीतरी व्ह्यू आहे. मी साईडने आलो, साईडचा व्ह्यू बघा बाहेरून. हा तुम्हाला वारं दिसत असेल किती प्रमाणात वारं चालतं इथे, म्हणजे एवढ्या जोरात आहे ना की मोबाईल पण हलतोय माझा. म्हणजे विचार करा किती प्रमाणात वारं आहे इथे. तर इथे तुम्हाला शूट दाखवतो. आणि हा पाठीमागे राजकोट आणि समोर हा माझा किल्ला आहे बघा. मी इथे बसलेलो आहे, खूप जमलो, लांबून आलो इथे, एवढ्या लांब आलं तर जमायला होतं. थोडा वगैरे थांबणार इथे आणि आम्ही जाणार. आमचं फोटो वगैरे काढून झालेलं आहे आणि तुम्हाला आम्ही क्लिप दाखवलीत की आम्ही कसं काय कुठे फोटो काढलेले आणि सगळं काय दाखवलं आहे, राजकोट कुठे, किल्ला कुठे. तर आता नेक्स्ट व्हिडिओला भेटूया तुम्हाला. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट देत राहा. आणि अशाच व्हिडिओ नवीन येतच राहतील. तर असाच सपोर्ट राहायला पाहिजे तुमचा मित्रांनो. आणि आता जोरदार पाऊस येतोय, आता येताना पण भिजलेला, आता जाताना पण भिजणार. तर एकच छत्री असल्यामुळे आता पळत जावं लागेल. बाय बाय बाय.